नमस्कार, मी संकेत आवटे. या व्हिडिओमध्ये आपण असे काही स्टॉक बघणार आहोत जे खूप चांगल्या लेवलला ऑलरेडी आलेले आहेत. आता कोणते स्टॉक आपण बघणार आहोत, का बघणार आहोत, याचं थोडंसं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतोय. पहिला क्रायटेरिया, आम्ही काही क्रायटेरिया ठरवलेत त्यानुसार स्टॉक हे चूज केलेले आहेत. का, कशासाठी, हे ऑटोमॅटिकली तुम्हाला समजेल आणि कशा टाईपचे स्टॉक आहेत हे सुद्धा समजेल. क्रायटेरिया काय ठेवलाय की त्याची ग्रोथ आपल्याला फास्ट झालेली असायला पाहिजे. इयर ऑन इयर, मंथ ऑन मंथ, क्वार्टर ऑन क्वार्टर चांगल्या प्रकारे तो ग्रोथ दाखवेल असा स्टॉक मला पाहिजे. म्हणजे सेल्स चांगला असायला पाहिजे, फ्युचरिस्टिक बिझनेस असायला पाहिजे, भविष्यात त्याची डिमांड चांगली असायला पाहिजे. त्यानंतरचा महत्त्वाचा क्रायटेरिया, आत्ता मार्केट ऑलरेडी डाऊन आहे. किती डाऊन आहे? 10% डाऊन आहे. पण स्टॉक 10% पेक्षाही जास्त खाली आलेला असायला पाहिजे. म्हणजे काय, मार्केट फास्ट होतं, फास्ट वर गेला, मार्केट स्लो डाऊन आलं तर तो फास्ट डाऊन सुद्धा येतो. हे सिंपल लॉजिक आहे. या केसमध्ये होतं काय, आता जर आपण पडलेल्या मार्केटमध्ये एकदम जास्त डिफेन्सिव्ह स्टॉक घेतले तर त्याची ग्रोथ सुद्धा डिफेन्सिव्ह असते. ही पहिली गोष्ट मला कळाली. पण जर मी आत्ता असे स्टॉक निवडले जे ॲग्रेसिव्हली खाली आलेले आहेत पण ग्रोथ त्यांची ॲग्रेसिव्हच राहू शकते बिकॉज त्यांचा सेल्स चांगला आहे. या सगळ्यामुळे होणार काय, तर पीई रेशो कमी येणार. बट पीई रेशो कमी फक्त एका लेवल पुरता मर्यादित न राहता. आता पीई रेशो का कमी येणार, सिंपल लॉजिक सांगतो. पहिला तुम्हाला पीई रेशोचा फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे. पीई रेशोचा फॉर्म्युला काय सांगतो, पीई रेशो इज इक्वल टू शेअर प्राइस डिवायडेड बाय अर्निंग पर शेअर. जेवढी शेअरची प्राइस आहे त्याला डिवाइड करा EPS ने, अर्निंग पर शेअरनी, तुम्हाला उत्तर येईल त्याचा पीई रेशो. फक्त आता होणार काय, पीई रेशो कमी कधी येणार, जेव्हा त्याचा शेअर प्राइस खाली खाली येत जाणार तेव्हा. आता अजून एक मजेदार फॅक्टर आम्ही आता ऍड केला. शेअर प्राइस तर कमी येते पण मला त्याचा अर्निंग वाढताना दिसायला पाहिजे. परत एकदा बोलतोय, शेअर प्राइस डाऊन येताना दिसेलच पण मला त्याचं अर्निंग वाढलेलं दिसायला पाहिजे. रिझन बिहाइंड दॅट की कंपनी चांगला परफॉर्म करते, प्रॉफिट आफ्टर टॅक्स जास्त कमवते, म्हणजे अर्निंग पर शेअर वाढणारी सिंपल लॉजिक आहे. कळालं इथपर्यंत तुम्हाला? म्हणजे कंपनीचा धंदा वाढतोय, पैसा जास्त येतोय पण मार्केट पडल्यामुळे स्टॉक खाली येतोय. एवढा सिंपल फॉर्म्युला मी इथं वापरायचं ठरवलेलं आहे आणि या बेसिसवर काही स्टॉकचं सिलेक्शन मी केलेलं आहे. हे फिल्टर्स लावून, आणि हे स्टॉक स्क्रीनर थ्रू फिल्टर लावून आलेले स्टॉक्स आहेत मल्टिपल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन नाही. अशा प्रकारे स्टॉक तुम्ही चूज करायचे असतात. आता यामध्ये कोणकोणते स्टॉक आलेले आहेत आमच्या फिल्टर थ्रू हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, एवढाच याचा मोटिव्ह आहे. पहिला स्टॉक आहे KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आता हा स्टॉक चूज करताना मी काय काय पॅरामीटर्स याच्यामध्ये बघितले. पहिली आणि महत्वाची गोष्ट, याचा पीई रेशो जो की आधी खूप जास्त होता तो कमी आलाय. कंपनी काय करते हे पुढे मी सांगणारच आहे, ते मग आपल्या फंडामेंटल अनालिसिसमध्ये येईल. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट आपण बघितली आहे, 3 वर्षाची सेल्स ग्रोथ ऑलमोस्ट 34% इयर ऑन इयर ग्रोथ. भाई साहब, 2.5 वर्षांमध्ये कंपनी डबल होते. बिझनेस बद्दल बोलतोय मी. आता 1,000 कोटीचा धंदा करते तर 2.5 वर्षात 2,000 कोटीचा धंदा करेल, कारण एवढ्या फास्ट सेल्स ग्रोथ कंपनीची दिसते. 5 वर्षाची सेल्स ग्रोथ 50%, 2 वर्षाच्या आतच कंपनी डबल होताना आपल्याला पाहायला मिळते. एवढी फास्ट ग्रोथ आपल्याला या कंपनीची पाहायला मिळते. प्रश्न काय उभा राहतो, कंपनी नेमकं करते काय, दॅट इज कॉल्ड फंडामेंटल्स. नेमकं फंडामेंटल कंपनीचे चांगले आहेत का हे आपल्याला पहिला बघावं लागेल. कंपनी काम करते फ्युचरिस्टिक बिझनेसमध्ये. मी तुम्हाला नेहमी सांगतोय की ज्या गाड्या आहेत ना, ज्या कार्स आहेत किंवा इव्हन 2 व्हीलर सुद्धा, लोकल मेकॅनिकल आता त्याला खोलून रिपेअर करू शकत नाहीत. याच्या मागं रिझन आहे की एक सॉफ्टवेअरशी त्याला कनेक्ट करावं लागतं, एका मशीनशी त्याला कनेक्ट करावं लागतं. ऑटोमॅटिकली सगळा डेटा त्यामध्ये फेच होतो आणि डिटेक्ट होतं नेमकं कारला, त्या व्हेकलला, त्या बाईकला काय झालेलं आहे. सोप्या भाषेमध्ये मेकॅनिकल पार्ट्स खूप कमी झालेत ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रॉनिक्स पार्ट. म्हणजे मेजरली कार याच्या आधी जर तुम्ही बघितलात तर 95, 99, 100% पर्यंत मेकॅनिकल असायचे. म्हणजे इंजिन, मेकॅनिकल इक्विपमेंट्स, लोखंडाचे सगळे स्पेअर्स, एकमेकांवर गोष्टी अवलंबून या सगळ्या असायच्या. पण तिथून पुढे पुढे इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी ॲड होत गेल्या. खूप सारे सेन्सर, खूप सारे सॉफ्टवेअर, खूप सारी टेक्नॉलॉजी, एकमेकाचं इंटिग्रेशन, सॉफ्टवेअर ड्रिव्हन मेकॅनिकल इक्विपमेंट्स, अशा सगळ्या गोष्टी बनत गेल्या. दॅट इज कॉल्ड मोर IT कार आपण त्याला म्हणू शकतो ॲज कम्पेअर टू मेकॅनिकल पार्ट. म्हणजे आता ऑलमोस्ट 50-60% तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आणि ITचा भरणा दिसतो एका कारमध्ये, आणि हेच काम KPIT टेक्नॉलॉजी करते. आता KPIT टेक्नॉलॉजीचा मेन बिझनेस काय आहे, तर इनोव्हेशन,
प्रोटोटाईप आणि डेव्हलपमेंट ऑफ सॉफ्टवेअर यामध्ये कंपनी काम करते. त्याचं व्हॅलिडेशन करणं, त्याचं टेस्टिंग करणं, अशा सगळ्या क्लाउड बेस्ड सर्व्हिसेस सुद्धा कंपनी प्रोव्हाइड करत असते. आता नेमकं काय तर ॲडास वगैरे आहे, IT. आता फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला सांगायचं आहे, मला एक कमांड द्यायची आहे. कार जेव्हा माझा ड्रायव्हिंगवरून किंवा स्टेअरिंगवरून हात निघेल, ऑटोमॅटिकली कार थांबली पाहिजे. दॅट इज कॉल्ड IT सेन्सर्स. IT कमांड देते, सेन्सर्स सेन्स करतात, परत ITला ते मेसेज देतात. IT मेकॅनिकल पार्ट्सना तुमच्या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट थ्रू परत सेन्स करते, त्यांना सांगते की थांबव गाडीला, साईडला घे, पार्क कर, स्पीड कमी कर, वाढव, पुढं काहीतरी आलंय, ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत, तुमचा स्पीड खूप जास्त आहे, ते कंट्रोलमध्ये यायला पाहिजे. अशा अनेक गोष्टी ॲडसच्या माध्यमातून काम केल्या जातात. एवढंच नाही तर अजून बरेच इंडिकेशन्स असतात. फॉर एक्झाम्पल सोपी टेक्नॉलॉजी बऱ्याच वर्षापासून कारमध्ये किंवा बाईकमध्ये आहे. मी टर्न करतोय, टर्न करत असताना इंडिकेटर ऑन झाला, जेव्हा मी स्टेअरिंग फिरवलं आणि परत जेव्हा मी त्याला सरळ करेन, ऑटोमॅटिकली माझा इंडिकेटर ब्लिंक करणं बंद करतो. दॅट इज कॉल्ड की ऑटोमेशन. IT आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि याचा सगळ्याचा कंट्रोल येतो मेकॅनिकल पार्ट्सवर. हे सगळं काम KPIT करतो. जर तुम्ही KPITचा विचार केला त्यांच्या फ्युचर प्लॅनचा, तर ऑलमोस्ट 10,000 कोटीचा कॅपेक्स केला, जिथं कंपनी आहे फक्त 38,000 कोटीची. ह्यूज डिमांड आहे पुढे. महत्वाची गोष्ट काय तर इंडियामध्ये, जपानमध्ये, एशियन कंट्रीजमध्ये मेजरली एक्सपान्शन करण्याचं प्लॅन त्यांनी ऑलरेडी केलेला आहे. बरं, याला अजून पुढे आपण निवडण्याचं कारण काय? याचा PE रेशो तुम्ही बघा, तुम्हाला कळेल की अप्रॉक्सिमेटली हा PE इथं तुम्हाला पाहायला मिळत होता 90वर, जो आता डायरेक्ट खाली 50च्या आसपास आलेला आहे. म्हणजे काय, PE रेशो ड्रॉप झालेला मला इथं पाहायला मिळतो. पण हा टॉपला असताना याचा EPS 7.9 होता, हळूहळू वाढत 12, 13, 15वर गेला, 19वर गेला. आत्ता स्टॉक खाली येऊन सुद्धा 51 PE असताना EPS आहे 26.48, वन ऑफ द हायेस्ट आजच्या इतिहासामधला. होतं काय, एक सांगतो मी तुम्हाला. IT कंपनी असते, सर्व्हिस बेस्ड कंपनी असते, नवीन कंपनी असते, एक्सपांड करत असते, त्या केसमध्ये कंपनीचे प्रॉफिट मार्जिन खूप कमी असतात, कारण एक्सपान्शन प्रचंड करत असताना हे एक्सपेन्सेस जास्त वाढत असतात, परिणामी प्रॉफिट मार्जिन तुमचे खाली आलेले असतात. हेच प्रॉफिट मार्जिन जेव्हा कंपनी मोठी होते, स्टेबल होते, कन्सॉलिडेट व्हायला लागतो त्यांचा बिझनेस आणि एका रेंजच्या बाहेर ग्रो करणं त्यांना कठीण जातं. फॉर एन एक्झाम्पल, जर मला भारतामध्ये ग्रो करायचं आहे आणि भारतामध्ये 100 ठिकाणी मी पोहोचू शकतो, त्यातल्या 2च ठिकाणी मी आता आहे, मग परत मी 4 करणार, 8 करणार, 20 करणार, 50 करणार, डबल ट्रिपल ग्रोथ करत मी पुढे जाणार. पण 50, 60, 70, 80, 90च्या आसपास वगैरे गेल्यानंतर ना माझी जी ग्रोथ आहे ती स्लो होते. आकडे ऑब्व्हियसली मोठे असतात ॲज कम्पेअर टू 1-2 लोकेशनला मी असताना तिथून काम करताना, पण जेव्हा माझी ग्रोथ मोठी होते त्यानंतर स्पेंडिंग मला त्या प्रमाणात करावं लागत नाही, ज्या वेळेला मी R&D साठी बेसिक लेवलसाठी एक्सपान्शन करत होतो किंवा एक्सपेन्स करत होतो. समजून घ्या, एक माऊस मला हा बनवायचा आहे. हा माऊस बनवण्यासाठी, याची R&D करण्यासाठी समजा 1 कोटी रुपये खर्च आहे. जर मी एकच माऊस बनवला 1 कोटी रुपये खर्च करून, तर या माऊसची किंमत मिनिमम 1 कोटी असेल. का तर R&D साठी 1 कोटी खर्च केलाय आणि बाकी मॅन्युफॅक्चरिंगसाठी XYZ समजा 5-10 लाख रुपये, तर 1 कोटी 10 लाख रुपये खर्च येईल. पण असेच माऊस मी करोडो बनवले तर ती R&D ची कॉस्ट प्रत्येक माऊसच्या मॅन्युफॅक्चरिंगवर डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल आणि ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी येईल. सो मी एका कंपनीला सर्व्हिस दिली काय, 100 कंपनीला सर्व्हिस दिली काय, मी तेवढा स्टाफ हायर केला काय, आणि मग मी एक्सपान्शन केलं काय, हे दोनही पार्ट तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यावरून तुम्हाला कळेल की कंपनी जेवढी एक्सपांड करत जाईल तेवढे प्रॉफिट मार्जिन वाढणार, आणि ते क्लिअरली होताना दिसतंय. दॅट इज कॉल्ड EPS, अर्निंग पर शेअर. जर तुम्ही यांचे आकडे बघितले क्वार्टरली रिझल्टचे, तर तुम्हाला कळेल की 1471 कोटीचा नेट सेल्स आहे, जो ऑल टाइम हाय आहे. सप्टेंबर 2024चे आकडे बोलतोय, जिथं 204 कोटी रुपयांचं नेट प्रॉफिट आहे, ते सुद्धा ऑलमोस्ट ऑल टाइम हाय आहे. क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा ठीक फ्लॅटच आहे, पण इयर ऑन इयर जबरदस्त ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे वाढणारे आकडे ना आपल्याला पॉझिटिव्हिटी दाखवतं एखाद्या स्टॉक बद्दलची. अजून जास्त डीप मी यामध्ये घुसणार नाही, डायरेक्ट आपण जातो डिक्सॉन टेक्नॉलॉजीकडे, जो दुसरा स्टॉक आहे. हा स्टॉक निवडण्यामागचं कारण काय तर 3 वर्षाची सेल्स ग्रोथ भाईसाहेब 40% आहे. खूप अग्रेसिव्ह ग्रोथ आहे. 2 वर्षांमध्ये धंदा डबल करते कंपनी. खूप मोठी गोष्ट आहे. जी 84,000 कोटीची कंपनी आहे, एवढी मोठी कंपनी एवढ्या फास्ट ग्रो करते, जोक नाही. जर या कंपनीची तुम्ही ग्रोथ बघितली तर तुम्हाला ती दिसून येते स्टॉक PE वरूनच. 151 PE याला दिला जातोय. हाच PE ऑलरेडी 200 क्रॉस करून वर गेलेला होता, जो आता आपल्याला थोडासा कमी आलेला दिसतोय. ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवेनच. पण
आता सध्या जर स्टॉकची प्राइस तुम्ही बघितली तर हा क्लिअरली खाली आलेला पाहायला मिळतोय. स्टॉकची प्राइस बघा, इथं ऑलमोस्ट 15,300 15,500च्या रेंजमध्ये गेलेला स्टॉक आता डायरेक्ट 14,000च्या रेंजमध्ये आलेला आहे. आपण वळूया डायरेक्ट पीई रेशोकडे, जेणेकरून तुम्हाला समजेल की याचा पीई आधी काय होता. 20-21च्या आसपास. इथं जर तुम्ही ईपीएस बघितला 20-21 दिसतो, 17-18 पण दिसतो, पण पीई 45 होता. नंतर हा पीई हायर साईडला गेला 182ला. नंतर इथे बघितला तर अप्रॉक्सिमेटली 209-212ला पीई गेला होता. पण ईपीएस बघा 72 पाहायला मिळतोय. पण तोच ईपीएस आधी होता 31. पुन्हा एकदा मगाचं सेम उदाहरण. एका सर्टन लेवल नंतर कंपनीची जी ग्रोथ असते ती ग्रोथ स्टेबल होते, पण एक्सपेन्स कमी होतात आणि परिणामी तुमची ओव्हरऑल कॉस्ट रिड्यूस होताना पाहायला मिळते आणि प्रॉफिट मार्जिन वाढताना पाहायला मिळतात, जे की इथं सुद्धा मला मिळत आहेत. 72 एपीएस झालेला मला इथं पाहायला मिळतो. पण इंटरेस्टिंग फॅक्ट ही आहे, इथं खाली आल्यानंतर पीई कमी झाला पण ईपीएस वाढला. 93ला ईपीएस जाऊन पोहोचला, जिथं पीई 148 पाहायला मिळतो, जे की जबरदस्त ग्रोथ मला या पर्टिक्युलर स्टॉकची पाहायला मिळते. अगेन बिलकुल हे रिकमेंडेशन नाहीये, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी अनालिसिस कसं करायचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगतोय. 11,534 कोटीचा सेल्स, जिथं नेट प्रॉफिट 412 कोटीचा आहे. इट्स इन्सेन ऍक्च्युअली. म्हणजे जी कंपनी ऑलमोस्ट 5,000 कोटी करत होती एकच वर्षापूर्वी, तर डबल पेक्षाही जास्त सेल करते या एक वर्षातच 11,534 कोटीचा. ही जी सेल्स ग्रोथ आहे ना, ही भयंकर आहे. म्हणजे 412 कोटीचं नेट प्रॉफिट. आजपर्यंत कधीही कंपनीनं एवढं प्रॉफिट घेतलेलं नव्हतं. पण यात इंटरेस्टिंग फॅक्ट ही आहे की कंपनीचे जे बिझनेसेस आहेत ते एकदम फ्युचरिस्टिक बिझनेस आहेत. इलेक्ट्रॉनिक्समध्ये कंपनी काम करते, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करते. आता कसं काय काय असतं हे पण मी तुम्हाला सांगतोय की कंपनी ऍक्च्युअली सर्किट बोर्ड बनवते. क्रिटिकल काम आहे. कोणी सोम्या गोम्या उठला आणि ते करायला लागला असं इम्पॉसिबल आहे. सीसीटीव्ही कॅमेराज कंपनी बनवते, त्याचबरोबर लाइटिंग्समध्ये काम करते, मोबाईल फोनचे स्पेअर पार्ट कंपनी बनवते. हाय डिमांडवाला प्रोडक्ट भारतामध्ये सध्या आहे. यात मजेदार गोष्ट कंपनी हे करते की भारतातली लार्जेस्ट एलईडी टीव्ही मॅन्युफॅक्चरर पण आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी करते. आता हे वेगवेगळ्या प्रकारे होतं बरं का. ओईएम, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग. तुम्ही गेलात कंपनीला म्हणालात मला हे 1,00,000 पीस बनवून पाहिजे, 1 करोड पीस बनवून पाहिजे. कंपनी म्हणाली येस, डिझाईन द्या, काय पाहिजे तुम्हाला आम्ही बनवून देऊ. तर तुमच्यासाठी हे कंपनी एंड टू एंड मॅन्युफॅक्चरिंग करते. तुम्ही गेलात सर माझ्या डोक्यामध्ये आयडिया आहे, अशा अशा प्रकारचं मला डिझाईन करा, त्याच्यासाठी काय करावं लागतं तुमचं तुम्ही बघा. लुक असा असायला पाहिजे, स्पीड असा असायला पाहिजे, टेक्नॉलॉजी ही असायला पाहिजे. मग यामध्ये कंपनी ओन डिझाईन करते, म्हणजेच ओडीएम, ओरिजिनल डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी करते. म्हणजे डिझाईन पण स्वतः करते, मॅन्युफॅक्चरिंग पण स्वतः करते, तुमचं लेबलिंग लावून तुम्हाला प्रोडक्ट हँडओव्हर करते. एवढ्या नेक्स्ट लेवलचं काम कंपनी आता सध्या करत आहे आणि त्यामुळेच कंपनीची फास्टेस्ट ग्रोथ होते. एवढंच नाही तर कंपनीनं 1,50,000 स्क्वेअर फूट जागा आता सध्या विकत घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये 4,00,000 युनिट एकाच वेळी तयार होऊ शकतात. आता मजेदार फॅक्ट, एक्सपान्शन ह्यूज सुरू आहे. फ्युचरिस्टिक बिझनेस आहे. कंपनीनं ऑलरेडी ॲक्विजिशन केले लँडचं आणि आता तिथं एक्सपान्शनचा प्लॅन केलेला आहे. यावरून चित्र क्लिअर होतं की जर मी एक्सपांड करणार असेल तर लँड घेणार नाही आणि सगळा प्लॅन तसा बनवणार नाही. पण कंपनी बनवते याचा अर्थ पिक्चर क्लिअर आहे. कन्सॉलिडेशन लगेच येणं मला तरी वाटत नाही. रिव्हेन्यू स्प्लिट बघितला तर कंझ्युमर इलेक्ट्रिकमध्ये 25%, लाइटिंग प्रोडक्टमध्ये 12%, होम अप्लायन्सेस 7%, मोबाईल्स अँड ईएमएस 60%, 60 आणि सिक्युरिटी सिस्टममध्ये 3%. अशा प्रकारे कंपनीचा बिझनेस चालतो आहे. ईपीएस खतरनाक वाढतोय कंपनीचा. यामुळं मी जास्त कन्व्हिन्स्ड आहे अशा रिसर्च बेस्ड अनालिसिसवर. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा अशा कंपन्या खाली येतात तेव्हा ते आपल्याला संधी देत असतात. चार्ट जर बघितला, सुंदर चार्ट दिसतो, एक मोठी रेड कॅन्डल बनली पण परत हा त्याला होल्ड करतोय. म्हणजे विचार करा किती मोठं कन्व्हिक्शन लोकांचं या पर्टिक्युलर कंपनीवर आहे. दुसरी कंपनी आहे वारी. वारी रिन्युएबलचा जर तुम्ही चार्ट बघितला तर तुम्हाला कळेल की हा स्टॉक खूप जास्त वर जाऊन परत खाली आलेला आहे. 1450च्या रेंजमध्ये हा ट्रेड करतोय. पण याचा सेल्स, परत एकदा आपण आपल्या पॅरामीटरवर जायचं आहे, 3 वर्षाची सेल्स ग्रोथ 307%. जे 2 स्टॉक बघितलेले होते त्याच्यापेक्षा किंग स्टॉक हा आपल्याला दिसतोय इन टर्म्स ऑफ सेल्स ग्रोथ. फक्त सेल्स ग्रोथमध्ये. बाकीच्या गोष्टी आपल्याला हळूहळू बघत पुढे जायचं आहे. 5 वर्षापूर्वी 162% होती, ती वाढून 307% झाली. इंटरेस्टिंग फॅक्ट ही आहे की हा फक्त आता 93 पीईवर ट्रेड करतो. तुम्ही म्हणाल फक्त कसं म्हणू शकता, तर त्याच्यामागे कारण आहे ती मी पुढे दाखवतोय. जिथे इंडस्ट्री पीई 81 आहे. ऑलमोस्ट इंडस्ट्री पीईच्या तो जवळ आलेला आहे. त्यामुळे अति ओव्हर व्हॅल्यूड याला म्हणता येणार नाही. ज्यामध्ये ही कंपनी काय करते हे तुम्हाला मला
सांगायला आनंद होतो ते म्हणजे रिन्युएबल एनर्जी. हे सुद्धा फ्युचरच आहे. रिन्युएबल एनर्जीमध्ये काम करणं म्हणजे कंपनीचे प्रोडक्ट्स काय आहेत हे समजून घ्या. सोलार मॉड्यूल्स मॅन्युफॅक्चरर आहे कंपनी, ग्रीड इन्व्हर्टर्स बनवते, सोलार प्रोडक्ट्स, वॉटर पंप, स्ट्रीट लाईट मॉड्यूल्स, त्याचबरोबर सोलार थर्मल सोल्युशन्स आणि लिथियम आयन बॅटरीज मध्ये सुद्धा ही कंपनी काम करते. हा भारतातील लार्जेस्ट सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरर आहे 12 गिगावॅट कॅपॅसिटीचा. इथून विचार करा कंपनी काय लेवलला काम करत आहे. अक्रॉस 20 फॉरेन कंट्रीजमध्ये ही कंपनी काम करत आहे, लाईक USA, UAE वगैरे सगळ्या कंट्रीजमध्ये हे काम करतात. याचा पीई रेशो जर तुम्ही बघितला ना तर हा डाऊन झालेला पाहायला मिळतो, 95 ला आलेला. हाच पीई इथं 846 ला गेला होता. जसं तुमचं EPS वाढत जातं तसा पीई अप्रॉक्सिमेटली फास्ट ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. आता 0.7 EPS होता, 0.07 म्हणू शकतो आपण याला. परत हा वाढत 0.14, 15, 85 करत 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 2 पर्यंत EPS गेला. म्हणजे विचार करा 0.07 वरून 2% ला जाणं म्हणजे किती पटीनं EPS वाढला. आणि त्याचमुळे इथं तुम्हाला वाटत होतं की अरे यार 800 PE कोण देणार, खराब स्टॉक आहे. पण एवढं सोपं नसतं. ज्यानं ड्रिल डाऊन केलंय, डीप अनालिसिस केलंय आणि स्टॉकच्या आत घुसून म्हणजे कंपनीच्या फंडामेंटलमध्ये घुसून त्याची फ्युचर ग्रोथ काय आहे, ऑर्डर्स काय आहेत, या बेसिसवर अनालिसिस केलंय, त्यानं पैसा यामध्ये तुफान बनवलाय. त्यानंतर 2 इथं मला EPS दिसतो जिथं पीई रेशो सडनली फॉल झालेला पाहायला मिळतो. पण 2 वरनं हाच EPS 4 करत 5 करत 6 ला गेला, 13 ला गेला आणि इथे आता सध्या स्टॉक पडलेला असून सुद्धा हायएस्ट EPS आहे 15.58. म्हणजे फंडामेंटल ग्रोथ पण मला दिसते आणि स्टॉकमध्ये ग्रोथ पण दिसते आणि त्यातच हा एवढ्या चांगल्या लेवलला खाली पण पडलेला आहे. फक्त आता एकच गोष्ट महत्वाची आहे, या क्वार्टरचा रिझल्ट येणं. अंधभक्ती करून गडबड करून कुठल्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणं मूर्खपणाची लक्षणं आहेत. सो आता एक मला याचा रिझल्ट बघावा लागेल, त्यानंतर कन्व्हिन्सिंग वाटला तरच विचार करावा लागेल. आणि हे एका फिल्टरमध्ये सर्चमध्ये आलेले स्टॉक आहेत. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कुठल्याही प्रकारे फायनान्शियल प्लॅनिंग जर तुमचं करायचं असेल, 1 रुपयांचं आर्थिक नियोजन, तुमचे गोल काय आहेत ते अचीव कसे करायचे, तिथपर्यंत पोहोचायचं कसं, त्यामधून मोठं कसं बनायचं, फोलिओ कसे मोठे बनवायचे, वाढवायचे कसे, या सगळ्या गोष्टींसाठी मदत आम्ही करणार आहोत. दिवाळीच्या खूप चांगल्या चांगल्या ऑफर्स सुरू आहेत, मग त्या कोर्सेसवर असो किंवा इन्व्हेस्टमेंटवर असो. लवकरात लवकर या नंबरला कॉल करा, सविस्तर माहिती घ्या. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या सगळ्या गोष्टींची सुरुवात आपल्याला करायची. आणि महत्त्वाची गोष्ट जाता जाता तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुमच्यासाठी सुखाने आणि समृद्धीने भरपूर असेल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.